राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. संबंधित व्हिडिओ हा मी मनोरंजनासाठी बनवत असून त्याचा वास्तविक जगताशी कुठलाही संबंध नाही. तसा तो असल्यास निव्वळ योगायोग समजावा, कारण माहिती तशा प्रकारची द्यावं लागणार आहे. आज बुकिंग घेतोय 25 माणसाचं घेणार आहे फक्त, कारण ते ट्रान्झॅक्शन होत नाही जास्त. आणि उद्या 25चं घेईन असा विषय आहे, ज्याच्या लय अडचणीत प्रपंचात. कुठं सुतपातच लागा ना बा. शक्यतो त्यांनी येण्याचा प्रयत्न करा. सगळ्या माणसांना मी नेऊ शकत नाही. 20-20, 30-30 माणसं तशीच राहतात आणि त्यांची जाण्याची सोय नसती, काय नसती. मग मला परत एकदा जावं लागतं, असा विषय होतो. 9-10 वाजता फोन करा, मी ओके सगळं बुकिंग घेतो. आज एक वेगळ्या प्रकारची बय कथा सांगताना मला अतिशय आनंद होतोय की नेमकं तुम्हाला आतलं जग किंवा आतली विषय, आतली शक्ती काय तुम्हाला कळणार आहे. मी तसा विज्ञानवादी माणूस. मी 5.5 महिने एका व्यक्तीवर रिसर्च केलता, ते म्हणजे फुलनदेवी. तसंच 2 नंबरला सगळ्यात जास्त रिसर्च माझ्या आयुष्यात मी एकाच माणसावर केला, गौरव तिवारी. प्रत्येक व्हिडिओ ना व्हिडिओ, प्रत्येक त्यातली सत्यता, प्रत्येक त्यातलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट सगळं चेक केलं. म्हणून आणि मलाही सांग, म्हणजे एक दृष्टीने मी त्याचा फॅनच होता असं समजा. पोरगा जरा चांगल्या कुटुंबातला बऱ्यापैकी, म्हणजे काय चांगलं कसं म्हणायचं की आई वडील थोडंसं कमवते असल्यामुळे पोराला म्हणतात की बा त्याचा जिकडून कल आहे, आणि सुशिक्षित असतात, जिकडून कल आहे तिकडे त्याला प्रोत्साहन द्यायचं. ह्या गौरवला पाटणा बिहार मधला जन्म होता याचा, पाटण्याचा. चांगलं कुटुंब. लहानपणापासूनच आपण गाडी खेळतो, बैलगाडी खेळतो. ते ट्रक मिळायची बघा, किती जणांनी ट्रक खेळले बघा. रुपाली मिळायची पहिली जुन्या काळात, त्यात 4 चाकं, त्याच्यात दगाड बिगाड भरायचं, दोरा बांधायचा आणि वडायची. आठवते का ट्रक? प्लॅस्टिकची. मला कमेंट करा बा, ट्रक खेळलो आपण. ती जुनं दिवस गेलो होता का, ती चुकून बघायला मिळत नाही आता. ह्या गौरव तिवारीचं लक्ष असायचं विमान मोठं काहीतरी, आणि बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, हे लक्षात घ्या. पूर्वीच्या काळी हाशी बाळा असतातच, की आता श्रीकृष्णाचा पाय बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पाय बघा. त्यांचं लहानपणीच कळतं, सवंगडी गोळा करणे अमकं तमकं. हे जे बाळ होतं, आता आपली बाळ कशी तुम्हाला सांगतो का, आपल्या आईच्या वयाच्या बाईच्या लाईन मारणारी बाळा आपली. त्याची मित्र केस बाद राहायची, सेंट मार, दुनिया मार, लालमुत प्यायचा, विचार तशाच प्रकारचे थर्ड ही बाळा आपली. असा फरक असतो. काळ बदलला आणि ऐकत नाही कोणाचं, काय करायचं. आता झाली म्हणून सांभाळायची पाळी आली, बाकी काय. ह्या घटनेमध्ये हा जो गौरव तिवारी, ह्याला मोठं काहीतरी बनायचं पहिल्यापासून. आणि शोधक वृत्ती ही फार कमी लोकांच्यात असते. ही माणसं बोलतात कमी, करून जास्त दाखवतात. प्रत्येक ठिकाणी गेले की त्यांचा निरीक्षण करायचा, ती वस्तू पूर्ण समजून घेण्याचा, पूर्ण व्यक्ती समजून घेण्याचा, अशा प्रकारचा त्यांचा ओरा राहतो. इंग्लिश मिडियम शिक्षण. मग म्हणले दिल्लीत जायचं, ट्रान्सफर झालं वडिलांचं, दिल्लीत आले, दिल्लीत राहायला लागले. आता दिल्लीची हवा आपलं मुंबई पुण्यासारखीच. एकदा माणूस इथं आला की परत तिथून बाहेर पडायचं नाव घेत नाही. दिल्लीमध्ये चांगल्या प्रकारे सेटल झाला. मग वडिलांनी म्हणले उच्च शिक्षणासाठी, म्हणले काय व्हायचे, म्हणले पायलट व्हायचे. तो अमेरिकेत टाकला. अमेरिकेमध्ये पायलटचं शिक्षण घेण्यासाठी टाकला, खर्च भरपूर असतो, जाऊन द्यावा. गेला तर रूम घ्यावा लागते. तो ज्या सोसायटीमध्ये रूममध्ये राहायचा, त्या रूममध्ये त्याला असं जाणवायला लागलं. आणि पूर्ण विज्ञानवादी माणूस, असं काही नाही, तो काय अंधश्रद्धा बाळगणार होता, अजिबात तसला विषय नाही. तो ज्या खोलीत राहिला तिथं त्याची समजा चादर ओढल्यासारखा रात्रीचा प्रकार व्हायचा. भांडी पाडायची वरून खाली ऑटोमॅटिक. त्याला वाटलं हे सुरुवातीला नॉर्मल आहे बा. पण नंतर ते लक्षात आलं की समजा संध्याकाळी आणलेलं हॉटेलमधून पार्सल मागवलं जेवणाचं, ती भाजी सकाळच्या फारी खराब, पूर्ण इटून आंबस वास यायचा तिचा, मी टाकूनच द्यावं लागायची. म्हणजे असं का होते, फ्रीजमध्ये ठेवली तरी भाज्या खराब व्हायच्या. मग त्यांनी 4-2 मित्रांना विचारलं, असंच होतंय. आता कोणाचं ते आपल्यामध्ये मित्र म्हणले की डोकेले अशी तरबेज राहते, एका चढी एक डोकं राहतं. त्याला आयडिया दिली. म्हणलं बुत असं तू आपली, म्हणले बुत बीत कुठं असतं का, असं कुठं का. आपण राव सगळे इंग्लिशमधले डायग्राम वाचतोय, आपण विमान चालवणारे माणसं,
पायलट माणसं नाही असं चालन का कुठं? जग कुठे गेलं, चंद्रावर गेलं, दुनियावर गेलं? नाही नाही म्हणले ते भूतच असतं. आमच्या आजीने सांगितलं होतं, आमच्या आजोबांनी सांगितलं होतं, आमच्या आईने सांगितलं होतं. त्याला फक्त अँगल दिला, भूत असू शकतं का? त्याचं मग लक्षच तिकडं आलं लक्षात तुमच्या, की काय होतंय, कसं होतंय. अशा चित्रविचित्र घटना व्हायला लागल्या तिथं, की त्याला असं वाटलं की इथं कुणीतरी इतक्या मतापर्यंत तो विज्ञानवादी माणूस पोचला, गौरव तिवारी, की इथं 100% काहीतरी पॉवर आहे, काहीतरी अशी शक्ती आहे ती दिसत नाही. पण त्या शक्तीचा जो उद्देश आहे तो स्पष्ट आहे. कुठला आहे? तू इथं राहू नकोस, ही जागा माझी आहे. आणि ती त्रास देण्याचा प्रयत्न करते. तसं त्याच्या डोक्यात आल्यावर ते म्हणला, ते जाळून द्या बाबा, ही रूम नको आपल्याला, काय नको. ती रूम सोडली, दुसरी घेतली. तिथं काय प्रॉब्लेम नव्हता. लगेच फरक जाणवला त्याला. मग त्यांनी 5-6 मित्र एकत्रित तशा स्वरूपाची गेम, म्हणजे त्याचं मन आकर्षित झालं त्या गोष्टीकडे. ते पायलट बिलटचं शिक्षण दिलं सोडून आणि म्हणलं आपण भूतांच्यावर रिसर्च करू. हा, तुम्हाला सांगतो, सर्वसामान्य तुम्ही आम्ही सर्वसाधारण माणसं आहेत. हा, जगत असताना ती एक अशी दुनिया आहे, त्या दुनियेत प्रवेश करणं, त्यांच्याशी हितकूच करणं, त्यांच्याशी संवाद साधणं इतकी सोपी गोष्ट नाही. हा, म्हणजे एखाद्या मंत्र्यांनी भ्रष्टाचार करणं जितकं सहज सोपं आहे ना, तितकी सोपी गोष्ट नाही भूताचा रिसर्च करणं. हे लक्षात घ्या. की मित्र म्हणले, 4-2 म्हणले, आपण जर काय वाटलं तर पळून जाणार भाऊ. हा, तर नाही तर येतो भाऊ हळूहळू. 2-4 जण असावे. मग हॉन्टेड प्लेसेस म्हणजे ज्या जागांच्यावर, ज्या जागा आहेत, इमारती, झाड आहेत, नदी, नालं, ओढं, बघणं इमारती, अशा ठिकाणी लोकांचा एक ती जागा बदनाम असते. ते फ्लॅट बंगलं बदनाम असतात. इथं भूते, इथं भूते, इथं भूते, इथं भूते, असे सगळे तशा हॉन्टेड प्लेसेस म्हणून ज्या जागा आहेत त्या जागांच्या त्यांनी भेटी द्यायला सुरुवात केली. ती बी रातच्या, एकटा जात नव्हता, 2-3 मित्र बरोबर. त्याच्यानंतर काही उपकरणं, जे आवाज आणि अतिसूक्ष्म अशी एनर्जी, त्यातलं एक उपकरण माझ्याकडेही आहे. मी त्या रिसर्चसाठीच आणलं होतं. आणि एक भूत पकडण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला माहिती आहे, ते आत्मा जवळ आला आणि लाईटी लागल्या, ती एनर्जी जवळ आली की आमचा कॅमेरामॅन पळून गेला. आणि मी काय कुठं पळणार आहे, मग असा विषय होतो. दुसरा अजूनपर्यंत मला कॅमेरामॅन गावला नाही. कोणी तुम्ही मोकळा असला तर सांगा भाऊ. त्या शक्ती मिल वगैरे बऱ्याच ठिकाणी माझं लय भारी डायग्राम होता, मला करायचंच होतं. आणि आता तर काय बेतच नाही. मी महाबागला मुखीचं बंधन आहे, कवच आहे माझ्याकडे, त्याचा आशीर्वाद आहे. आता मला बेच वाटत नाही. पण इथं काय झालंय तुम्हाला सांग. त्याने ठरवलं की हे, त्याला मी जाणवलं म्हणला की ही अदृश्य शक्ती काहीतरी आहे, निगेटिव्ह एनर्जी आहे, जी माणसांना त्रास देण्याचा प्रयत्न करते. त्यात अशाही काही शक्ती आहेत की त्या माणसाला सपोर्ट पण करतात, माणसांना मदत पण करतात. याच्या तळाशी गेलं पाहिजे. आणि भारताचा त्यांनी विषय काढला सगळा, जे जन्मभूमी. आता मराठी माणूस आहे आपण, किंवा महाराष्ट्रीयन आपलं भारतीय माणूस, हा, फार असे रहमानीकडे असतात. आता लय कुठं कुठं असतात लोक, काय लोक करतात सांगता येत नाही. मानला ह्याच्यासाठीच लाईफभर काम करायचं. आणि भारताचा हिशोब पाहिला त्यांनी सगळीकडे, काय अशा प्रकारची कुठलंही काही अस्तित्वात नव्हतं. माझ्यासारखा असा वेजी गावून 4-5 लाख बोंधू मात्र होते, लोकांना लुबाडणारे, गंडावणारे, इथं आहे तिथं आहे, द्या मला पैसा, असले होते. पण सायंटिफिक दृष्ट्या काहीच नव्हतं. इथं आला आणि 2009 मध्ये त्याने इंडियन पॅरानॉर्मल सोसायटी नावाच्या संस्थेची स्थापना केली, कायदेशीर. की फक्त एक चिकित्सा म्हणून, एक विज्ञान म्हणून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून मला या भूतांचं, अतृप्त आत्म्यांचं जग असतं का नाही ते पाहिजे. साधा हिशोब होता. आता कायद्याचं कसं आहे तुम्हाला माहिती, कधी कधी असं नसलं गिळ, कायद्याला गिळत तर असं गिळावं लागतं. तसंच कार्यक्रम कायद्याला बगल देता येते, देणार. ते वकिलांच्या शिवाय कुणाला जास्त चांगलं कळत नाही. झालं भाऊ, ही केली स्थापना, ऑफिस टाकलं, सगळी ती उपकरणं जवळ, टीम जवळ, मुली होत्या, 2 तर मुली होत्या त्याच्यात अक्षरशः दाडशी. मग यायला लागले कॉल. आता कॉल येण्यासाठी तुम्हाला माहिती काय करावं लागत नाही, फक्त नंबर द्यावा लागतो, बरोबर येतात कॉल. मला येतात तसं. माझ्या घरात आता तांब्या पडला आणि माझ्या घरात कुत्रा अचानक मरून पडलं. आमोशीचा जास्त त्रास झाला, पौर्णिमेचा जास्त त्रास झाला. आणि माझ्या घरापुढं कोणीतरी पुजले काहीतरी, काय समाजाच्या अनेक अडचणी आहेत. यांनी लगेच तिथं जायचं, लाईट बंद करायची, सगळी घरातले बाहेर काढायची आणि त्या ठिकाणी उपकरणांच्या आधारे एनर्जी चेक करायची.
माझ्याकडे असलेल्या मीटरमध्ये सुद्धा एनर्जी कळते सायंटिफिक दृष्ट्या, पण ती पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे हे जास्त महत्वाचं आहे. ध्यानात ठेवा, कुठली पॉझिटिव्ह कुठली निगेटिव्ह हे ओळखता आलं पाहिजे. ती हळूहळू हा माणूस फेमस झाला भारतभर. इतका फेमस झाला की असंख्य कॉल. मग त्यांनी असं डोकं लावलं की 6,000 जागा, त्याच्यामध्ये सगळ्यात भयानक आहे राजस्थानमधील बाणगड किल्ला. ध्यानात ठेवा, तेवढं हॉन्टेड प्लेस, तेवढी भयानक जागा मला वाटत नाही दुसरी कुठली असेल. कारण बाणगडचा जो किल्ला आहे त्या ठिकाणी जे तिथालची संपूर्ण गावात लोक संध्याकाळच्या सरकारच मानत नाही ना, शासन वेगळं असतं ते काय असलं बुतख्यात मानत नाही. बरोबर, त्यांचा कसा कायदेशीर हिशोब राहतो, विज्ञानवादी हिशोब राहतो. राजस्थान सरकारने अधिकृत पाटी लावली तिथं. लक्षात घ्या, बुथाचं नाव नाही घेतलं, पण संध्याकाळी 6 नंतर उद्या सकाळी दिवस उद्यापर्यंत इथं कोणी थांबायचं नाही, एवढं सरकारी बोलू शकतात. म्हणजे सरकारला सुद्धा आता माहिती काय तर अशी प्रकरणं आहेत. तुम्हाला सांगतो, इंग्लंड अमेरिका जजनी डायरेक्ट न्यायालयाच्या जजनी टिप्पणी केलेली आहे, काही बुथ तर कोर्टात आलती त्रास द्यायला. लक्षात घ्या, अशा सुद्धा घटना आहे. हा, शम्स ताहिर खान कधी ऐकत जातो मी काय चीज आहे. शम्स ताहिर खान खतरनाक माणूस आहे. त्यांनी ते व्यवस्थित सांगितलेलं आहे, कायदेशीर आहे सगळं, पण विज्ञान त्याला मानत नाही. असू दे. हा इथं आला, 6,000 जागांच्या वर त्यांनी रेकी केली, त्यांनी ते एपिसोड बनवले, फेमस झाला. त्यांनी जे तब्येत खराब झाली त्यामुळे मी आता ते MP बिम्पी थोडं बंद करणार आहे. काय जो थंडीने त्रास व्हायला लागला. त्यांनी जी रेकी केली त्या रेकीमध्ये त्याला असं निदर्शनास आलं आणि ते स्पष्टपणे सांगितलं की ही दुनिया आहे अस्तित्वात. जसं देव आहे किंवा देवाचं अस्तित्व आहे, जसं चांगलं आहे तसं वाईटही आहे, पौर्णिमा आहे तशी आमुषाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगली शक्ती तशी वाईट शक्ती पण आहे, ज्याला आपण भूत म्हणतो, अतृप्त आत्मे म्हणतो. कुणाचं काय राहिले कुणाचं काय राहिले माग, आणि ह्या माणसाचीच बांधतात. त्याच्यात अनेक प्रकारे वैज्ञानिक हे करू शकतो, पण एका व्यक्तीचं जे अतृप्त आत्मा चांगला आणि वाईट अशा दोन्ही प्रकारे काम करू शकतो. आपण त्याबद्दल बोलतोच कधी मधी. ह्यांनी काय केलं, सगळं केल्यावर म्हणजे सगळं करत असताना तो कुठल्या कामाख्याची बागलामुखीची उपास त्यांनी सात्विक आधार घ्यायला पाहिजे होता. त्याच्यात तो चुकला, कारण तो विज्ञानवादी माणूस, हा गौरवतीवार न भिणारा माणूस, भारतातला असा माणूस की तो बुथाला भीत नाही, भीती प्रत्येकात असते. त्यांनी त्या जिथं ते हॉन्टेड प्लेस आहे त्या ठिकाणी जायचं, तो आत्मा बोलवायचा, त्याची हितकूच करायची. आणि त्यांनी काय एक प्रश्न विचारला, क्या आप चाहते हैं हम यहाँ से चले जाए, क्या आप चाहते हैं मुझे इंडिकेट कीजिए. मशीन जवळ येऊन डायरेक्ट इंडिकेट करायचं, तू जा इथून निघून, आम्हाला इथं राहून दे शांतपणे. शिव पाटकुने हालायचा तिथून. तुम्ही बघा कधी एपिसोड, काही बॅन केलेत, काय आहेत अजून. ही असं म्हणल्यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ही ह्यांचं एक जग आहे, यांचे काही नीती आहेत, नियम आहेत, पण हे एकटं राहणं पसंत करतात, हे आहेत हे सगळ्यात महत्वाचं. त्यांनी ते सांगितलं. मग आता वय झालं, आई वडिलांनी त्या गौरवचं म्हणजे लग्न करायचं. जानेवारी 2016 मध्ये याचं लग्न झालं. त्याला माणसाचं, मला एक गोष्ट कळत नाही, कोणता माणूस असू लग्न आधीपर्यंत जग लय चांगलं असतं बा. म्हणजे नका का बाकीची सोय असा ना, उशी घेऊन का झोपायचं व्हाय ना, पण चांगलं असतं. लग्न झाल्यावर त्या माणसाचं जगच बदलून जातं, काही होतं त्या आयुष्यात. त्याच्या मताशी तुम्ही कमीत कमी पुरुष सहमत असतील असं मला वाटतं. 2016 मध्ये जानेवारीत लग्न झाले आणि जुलैमध्ये म्हणजे बरोबर 6 महिन्यांनी, लग्नानंतरच्या 6 महिन्यांनी दिल्लीतील द्वारका सोसायटीमध्ये ते राहायला होते, फ्लॅटमध्ये. हा गेला आंघोळीला, आणि आंघोळी ठिकाणी आवाज झाला, बायको पळत गेली, दरवाजा आतून बंद होता, दरवाजा तोडला, आत प्रवेश केला. आत प्रवेश केल्यानंतर त्यांना असं दिसलं हा निश्चित पडलेला आहे. सगळ्यांना फोन बिन केले, त्यांनी पकडलं, म्हणले खलास, डेड म्हणून डिक्लेअर केलं. आता एवढा मोठा फेमस माणूस गेल्यावर पोलीस स्टेशन ह्याची चौकशी तर होणारच ना, लोकांना इच्छा काय झालं, अजूनपर्यंत काय झालं हे नाही सापडलं. त्यांना ठेवा, त्याला कुणी मारलं तर नाही ते तर खरं, म्हणजे कुणी असं हाताने वगैरे मारलं नाही, कारण दरवाजा आतून बंद होता आणि बाथरूम तर किती असतं आंघोळीचं. काही वेगवेगळे लगेच आपल्या बुद्धिचार्य खतरनाक आहेत. ते गॅसमध्ये हे होतं, गॅस बाहेर पडतो, त्यांनी चक्कर येऊन पडला असेल.
फरशीचा नळाचा मार लागला असेल डोक्याला. पण PM मध्ये तसं काय आलेलं नाही, मार नव्हता डोक्याला, काय नाही. त्याच्या गळ्याला फक्त एक आवळल्याची खून होती, भयानक. तार कशी आवळाव तशी खून होती. कुणी मारला आवळून? मग एका माणसाला स्वतः नरड आवळून मारणं अशक्य कुठेतली गोष्ट आहे. विज्ञान आहे ध्यानात ठेवा, अशक्य आहे. मरायला लागलं मारून लगेच दिला होतो तो. आता ही 4 रुपये कमावासाठी लोकाला मारेन एक वेळेस मारून, पण स्वतः मरत नाही असं करून आवळून, असं असतं. अरे कुणी मारला ठीक आहे. त्याच्या वडिलांनी 8 दिवसांनी स्टेटमेंट दिलं, ते फार महत्वाचं आहे. मीडिया समोर दिलं ते बी, की गौरव त्याचं जे काम करायचा म्हणजे बूथ शोधणे, त्यांच्याशी संवाद करणे, तर तो कायम त्यांना म्हणायचा, या चला माझ्या बरोबर. त्यांना आव्हान करायचा, चला माझ्या बरोबर. मग निगेटिव्ह एनर्जी काही जे अतृप्त आत्मे जर त्याच्या बरोबर गेले असतील, त्याच्या अवतीभोवती राहत असतील अदृश्य स्वरूपात, किंवा त्याच्यात संचारले असतील, तर त्या अतृप्त आत्मे किंवा भूतासारखा निगेटिव्ह जे आत्मे आहेत ह्यांचा म्हणजे जो प्रभाव आहे तो सहन करण्यासाठी त्यांच्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी असली पाहिजे, त्यांच्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी असली पाहिजे. तेवढं पुण्यकर्म पाहिजे तुमचं, तेवढं उपासना पाहिजे, मंत्रोपचार पाहिजे. हे नव्हतं ना. ज्यावेळेस निगेटिव्ह शक्ती जास्त होते आणि पॉझिटिव्ह कमी पडते, त्यावेळेस घात ठरलेला. ते त्या वडिलांनी जे स्टेटमेंट दिलं प्रेस समोर, ते इतकं भयानक होतं की माझा मुलगा त्याच्या कामासंबंधी कोणाशी बोलत नसायचा, पण तो मला बोलता बोलता एक दिवस म्हणला होता की मला असा भास होतो की काही निगेटिव्ह एनर्जी मी झोपताना, फिरताना, कारमध्ये फिरताना कंटिन्यू माझ्या साईडने असतात, बरोबर असतात, आणि ते मला त्यांच्या जगात बोलावतात. त्यांच्या स्टेटमेंटला किंमत आहे. ते म्हणतात तू मर आणि तो आमच्या जगात आहे, असा विषय. म्हणजे भयानक सगळं. आणि मग ते मृत अवस्थेत सापडलं, त्याचं काय कायदेशीर तर काय झालंच नाही, आकस्मिक मृत्यूची नोंद. ही जी घटना आहे, ही घटना आपल्या नंतर त्याची जी टीम होते त्याच्या टीमने नंतर गौरव तिवारीचाच आत्मा बोलावला होता. त्याचाही गुगलवर व्हिडिओ उपलब्ध आहे, सर्च करावं लागेल तुम्हाला. आता हा का ब्लॉक केलाय, काढून टाकलाय, मला नाही सांगता येत. त्यावेळेस होता, त्याला स्वतः तो कसा रिस्पॉन्स देत होता, तो कशी उत्तर देत होता, हे फार विचित्र आणि पाहण्यासारखं आहे. कमीत कमी माणसाकडे काही नसावा. आपण सर्वसामान्य माणसं आहे, साधं वातावरणात बदल झाला तरी आपल्याला थंडी ताप येतोय, खोकला होतोय. एखाद्याने जर ब्लॅक मॅजिक केलं तरी आपल्या संसाराची वाट लागते, कुठलं काम होत नाही, पैसा टिकत नाही, लाख लफडी. कमीत कमी त्या व्यक्तीकडं दैवी उपासना, आपले स्वामी समर्थ असतील, दत्तगुरू असतील. दत्तगुरू म्हणजे कुठले माहिती आहे का? कर्नाटकचे. आलं लक्षात. इथं लेडो अवघड आहे जरा विषय, ती कळलंय मला, पण जाऊ द्या बरोबर द्या. त्याच्यानंतर बगलामुखी असेल, आपल्या दैवी उपासना, तांत्रिक विद्या अवगत असलेल्या शक्तीची, शिवाची उपासना, हे कुठाची तर तुम्ही कनेक्ट अध्यात्माची मी आरडाओरडू सांगतो. आणि आपल्या पब्लिकच्या पण लक्षात आलंय. मी आता त्या दिवशी कामख्याचा विषय एपिसोड केला ना, 7-8 हजार लोक, बस. देऊ नको बा, आज रंगारंग आहे का बा, रंगारंग आहे का बघा जरा, रंगारंग. मग मात्र मरणाचं मवाळ लागत. याला म्हणायचं घोर कलियुग. काय करणार? कधी कधी असं वाटतं आई बागलामुखीनीच यांना सुधारासाठी माझ्याकडे पाठवले, काय होईन बदल मनात. आता काय घ्यायच्या पुढं काय करणार? पटलं तर घ्या, नाहीतर पण बुतापासून लांब राहा बरं का. रामकृष्ण हरी माऊली.